कालपासून डिझेल आणि पेट्रोलचा मोठा तुटवडा लातूर जिल्ह्यामध्ये जाणवू लागला आहे आणि आपण आता सध्या आहोत अहमदपूर शहरातल्या रेड्डी पेट्रोल पंपावरती। तुम्ही बघू शकता अक्षरशः वाहनधारकांनी डिझेल आणि पेट्रोलसाठी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत आणि नुसत्या रांगाच लावल्या नाहीत तर जशी पाण्याची लाईन लागते, आजपर्यंत तुम्ही पाण्यासाठी किंवा बँकेतली गर्दी पाहिली असेल, मात्र आज तुम्हाला मी आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहे अहमदपूर शहरातील हे वास्तविक चित्र। काल सकाळपासूनच अहमदपूरसह लातूरमध्येही काही ठिकाणी डिझेलचा आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला आहे। नेमकी काय म्हणून यांच्यापुढे समस्या उभी आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। कधीपासून लावलेला आहे सर? सकाळी 6 वाजल्यापासून आहोत आम्ही। शेतकरी आहोत, ट्रॅक्टर आमचे उभा आहेत, शेती आता निव्वळ, आता दिवस किती राहिले तर नांगरट्या राहिल्यात, पाळ्या राहिल्यात आणि डिझेलच मिळणं आम्हाला 20 लिटर डिझेल। काय म्हणून बंद आहे म्हणाला? अहमदपूर पण नाही, डिझेलच नाही, लोहा झालं, राणीसरगाव झाले, सगळीकडे डिझेल बंदच आहे, भेटतच नाही। डिझेलच नाही, बारी एवढी लागली आहे की सांगायची सोयच नाही, 1-1 किलोमीटर बारी आहे। आता शेतकऱ्याचं सीझन आहे नांगरतीचं, बरोबर आहे। 15 दिवस राहिलेत, पाळीत कुण्याळा करायची आणि नांगरायचं कुण्याळा। आज डिझेल जर भेटत नसलं तर शेतकरी आणि ट्रॅक्टरवाले काय करावं असं बोलाले। आणि इथं म्हणायला काहीच भाग नाही, गपचूप माघारी कॅन्ड घेऊन हिळाच्या हिळ बारीला उभारून माघारी चालला। आता सध्याची जर अहमदपूर शहरातली परिस्थिती जर बघितली तर शहरातील फक्त रेड्डी पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल मिळत आहे, मात्र इतर पंपावरती नाही कुठंच नाही। मग इथं द्यायलेत तरी 20 तरी 10 तरी द्यायलेत। म्हणजे आता तुम्ही 50 लिटरचा हे बॅलर आणलेला आहे, तर तुम्हाला किती मिळणार आहे? 20च लिटर नेतो आम्ही, पुन्हा मग उद्याच यायचं इथं। टाइमला मिळत नाही ना, अरे भाई एवढे शेतकऱ्याची अडचण पंपामुळे नसल्यावर पैसे वाढ उद्या कसं करावं? ट्रॅक्टरवाले शेतकरी भयानक बेजारीमध्ये आहोत आम्ही, कारण तर 15 दिवस राहिलेत, 15 दिवसामध्ये आम्ही काय करावं? अजून निसर्ग जवळ आला आता। याच पंपावरील कर्मचारी सुद्धा सर या इकडे या, तुमच्यावरती खरं डिपेंड आहे हो। बोलत आपण इकडे जाऊया, या तुमचं काम चालू ठेवा तुम्ही, म्हणजे आपण तुमचं काम चालू असतानाही आपण करू शकतो। अलीकडे म्हणजे गाडीवाल्याला पण जाता येईल, या साईडला ये। सर तुम्ही इकडे बघा, तुम्ही तिकडे सेट केलंय काय? रांगा लागायचं काय कारण आहे हे सांगा मला अगोदर। शॉर्टेज असल्यामुळे वरून शॉर्टेज म्हणजे नेमकं कसं शॉर्टेज आहे? टायमावर भरणा गेले ना वर। तरी रेड्डी पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळतंय, बाकी इतर पंपावरती नाही। मग तुमच्याकडे कसं उपलब्ध झालं? आपल्याला भेटल्यामुळे झालं। येतो ना तुमच्याकडे काल दिली आहे गाडी आम्हाला, म्हणून आम्ही आज वाटप करू लागलो। तुम्ही कोण आहेत इथले? हे ड्रायव्हर आहोत, टँकरचे ड्रायव्हर आहेत का? काय स्थिती आहे नेमकी, काय परिस्थिती आहे? वरूनच मिळणार झाले तेल, कसं काय मिळणार झाले? 2 दिवस 8 दिवस करावं लागले तेव्हा तेल मिळाले आम्हाला। बरं 8 दिवस करून सुद्धा तेल मिळणार झाले, कंपनीलाच मिळणार झाले। मग आता कसं मिळालं तुम्हाला हे टँकर? आता आज बंद आहे, उद्या जरा जावं लागते, आज 8 दिवस मारावं लागते, उद्या जरा भरून जावं लागतं। असं आहे का? हां ठीक आहे। आपण काही वाहनधारकांकडे सुद्धा जाऊया। किती वेळापासून लावलेलं आहे? 10 मिनिटं झाले बा। बरं 10 मिनिटं? लोक कसं खोटं बोलायला लागलेत? मग सकाळी 6 वाजल्यापासून आम्हाला काहीतरी बारी आहे, चालू आहे ना बारी। नेमकं काय कारण समजायला लागले तुम्हाला? आता काय कारण आहे? इथं बारी लागल्यामुळे कारण आहे। आता काय कारण आहे नाही, काय तीन आहे म्हणून का नाही, काय आहे म्हणून डिझेल पेट्रोलचे भाव वाढणार आहेत म्हणून आहे तो हे चर्चा आहे बा, आहे का? ह्याच्यामुळे गर्दी केली लोकांनी। हा म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढणार आहेत म्हणून पंपवाल्यांनी बंद ठेवलेत। हे फक्त इलेक्शनमुळे थांबलं होतं, आता युद्ध तर चालूच आहे, फक्त मुळामध्ये बाकी देशामध्ये भाव वाढलेलेच आहेत। आपले तर राहिले होते काय ठिकाणी इलेक्शन चालू असल्यामुळे, आता इलेक्शन संपालेत, आता केंद्र शासनाने सगळे राज्य शासन भाव वाढवणार आहेत, केली गर्दी झाली चर्चा असं आहे। चला याच पंपाचे जे व्यवस्थापक आहेत ते माझ्यासोबत असणार आहेत। सर 1 मिनिट थांबा थोडंसं, सर आपण बोलूया काय नेमकं परिस्थिती जी आहे, नेमकं कशामुळं तुटवडा जाणवायला लागला? हे वरून सप्लाय नसल्यामुळं हे तुटवडा जाणवत आहे आणि इथं कुणाची शिस्त नाही आहे आणि इथं प्रशासनानं, इथं पोलीस प्रशासनानं इथं नियोजन करायला यावं आणि तहसीलदार मॅडम आणि कलेक्टर मॅडमला एवढीच विनंती आहे, इथं पोलीस प्रशासनानं प्रोटेक्शन द्यावं।
शहरात कोणत्याही पंपावरती डिझेल आणि पेट्रोल नाही, मात्र तुमच्याकडे मिळतंय म्हणून हे तुम्हाला पोलीस फोर्स मागवावा लागते, बरोबर का? हे रात्री गाडी आली आहे, परंतु इतर पंपावरची आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मग बदल काय, कशामुळं तुमच्याकडे भेटलं आणि इतर पंपावरती काय मिळत नसेल? त्यांचा सप्लाय संपलेला आहे. जे पेट्रोल डिझेलचा स्टॉक आहे ते संपलेला आहे. आता इथं अवेलेबल झालं, त्याच्यामुळे इथं गर्दी पडलेली आहे. ज्याचं संपलंय त्यांनी बंद केलेलं आहे आणि वरून सुरळीत नसल्यामुळं इथं अडचण ही अशी येत आहे. आता तुमच्याकडे जे स्टॉक आहे कंटिन्यू मिळणार आहे? आता जोपर्यंत आहे तोपर्यंत भेटेल, पुन्हा उद्याला भेटेल. आता संपल्यानंतर दुसरी गाडी पाठवावं लागेल, उद्याला स्टॉक अवेलेबल होईल. लगातार आज दुसरा दिवस आहे. कालपासून पेट्रोल आणि डिझेलचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्यामुळे नागरिकांची एकच तुंबळ उडालेली आहे. आणि इथल्या जे व्यवस्थापक आहेत पेट्रोल पंपाचे, त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस प्रशासनाने इथे बंदोबस्त द्यावा. तहसीलदार आणि डिप्टी कलेक्टर यांनी सुद्धा इकडे लक्ष दिलं पाहिजेत, कारण नागरिकांची गर्दी होऊन इथला काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो अशी सुद्धा त्यांची सांगणं आहे. उत्तम कांबळे सर सुद्धा या पेट्रोल पंपाच्या लाईनमध्ये आहेत. सर, कालपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणू लागला आहे, नेमकं काय कारण सांगायला लागलेत पंपवाले आणि काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे? हे जे आहे ना, आता पंपवाले जे इथं येणाऱ्या ग्राहकाला माहिती देत नाहीत. त्यांचा स्ट्राईक आहे का भाववाढ आहे का काय आहे किंवा काय त्यांना भेटत नाही असं काही ते ग्राहकाला सांगत नाहीत. मग काय सांगायचं प्रशासनाला? प्रशासनाला तेच सांगायचं आहे आम्हाला की ग्राहकाला समजलं पाहिजे की या ठिकाणी पुरवठा कमी होतोय का भाववाढ आहे, हे ग्राहकांना सांगण्यासाठी प्रशासनानं याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. पंप प्रशासनाने सुद्धा ती दखल घेतली पाहिजे की प्रत्येक ग्राहकाला समजलं पाहिजे की नेमकं कोणत्या कारणामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे, खरंच भाव वाढणार आहेत का आणि असतील किंवा वाढणार नसतील त्याची सुद्धा माहिती दिली पाहिजेत. आणि विशेष म्हणजे पेट्रोल पंपावरती आत्ता डिझेल किती स्टॉक आहे आणि पेट्रोल किती स्टॉक आहे हे सुद्धा इथे लेखी स्वरूपात फलक लावून ग्राहकांना त्याची माहिती देणं आवश्यक आहे. नेमकं आता प्रशासन काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
आवाज बहुजनांचा.